मनपूर्वक आभार मानते व आता मी आपले सूत्रसंचालक विपुल, सतीश व निलेश यांच्याकडे धुरा सांभाळायला सांगते. प्रास्ताविक सादर करण्यात मी आमंत्रित करतो कविता पवार दीदी, JNV नाशिक. नमस्कार, मी डॉक्टर पवार, संपादक. आज आपण सर्व येथे आज या प्लॅटफॉर्मवर एकत्र आलो आहोत ऑनलाईन साठी. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपण सर्व एकत्र अनुभवतोय याचा मला खरोखरच खूप आनंद होतोय. ऍक्च्युली जानेवारी पासून आपण नवसंवाद दिवाळी अंकाची तयारी सुरू केली होती आणि या सर्व प्रक्रियेत आपण सर्व सुरुवातीपासून सहभागी आहात. सर्वांना सगळी प्रोसिजर याची माहिती आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून कथा, कविता, साहित्य जमा करण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये आपण सर्व सहभागी आहोतच. आणि आतापर्यंत आजपर्यंत आपण हा अंक मूर्त स्वरूपात येण्याची जी वाट पाहत होतो ती आपण आता प्रतीक्षा आपली संपली आहे. 2 दिवसापूर्वीच आपण पुणे येथे आपल्या रिजनल ऑफिसला आपल्या अंकाचं ऑफलाईन प्रकाशन म्हणजे सर्व तिथे उपस्थित राहून प्रकाशन केले आहे. जे आपले महेश थोरवे, दीपाली मुरुमकर, नंतर नयूम तांबोळी, शशिकांत, सुनील, सारिका, मॅक बोबडे हे सर्व तिथे आवर्जून अशा पॅन्डेमिकच्या कंडिशन मध्येही आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून तिथे हजर राहिले आणि पुणे येथे आपण प्रकाशन करण्याचं मागच्या वर्षी जे ठरवलं होतं ते त्यांनी तशा अर्थाने पूर्ण केलं. तरीही आपण कोरोनामुळे आपण सर्व एकत्र येऊ शकलो नाही. ऍक्च्युली आपण दरवर्षी नवसंवाद प्रकाशन करताना सर्वांनी तिथे हजर राहायचं आणि स्वतः उपस्थित राहून सगळ्यांनी एकत्र येऊन आपला एक स्नेह मेळावा तिथे करायचा असं आपण ठरवलेलं आहे. पण कोरोनाच्या कंडिशनमुळे आपल्या सर्वांना तिथे हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे आपण एकत्र भेटण्याचा आनंद मिळावा म्हणून आपण हे ऑनलाईन प्रकाशनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तसं म्हटलं तर आपण दुधाची तहान ताकावर भागवणे असा हा प्रकार आहे. तर माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 2018ला जेव्हा नवसंवादची कल्पना आमच्या 5-6 जणांच्या मनात अवतरली तेव्हा आम्हाला मुळीच वाटले नव्हते की हे सर्व नवसंवाद एवढ्या लवकर इतक्या दूरवर पोहोचेल. निगेटिव्ह अर्थाने बोलायचं झालं तर संसर्गजन्य रोग जसा असतो तसं आपण पॉझिटिव्ह अर्थाने धरूया की संसर्ग प्रमाणे हा इतका पटपट पटपट सर्वांच्या मनात पसरत आणि रुजत गेला नवसंवाद. हे खरोखरच आम्हाला अतिशय आनंद वाटतो या गोष्टीचा. त्यामुळेच इथे नाशिक मध्ये बसून सुद्धा मी जो विचार करते तो जसा शशिकांतला किंवा महेंद्रला समजतो तसाच तो चंद्रपूर मधल्या आशाला किंवा लातूर मध्ये आपल्या तेजसला समजतो. या सर्व गोष्टी या सगळ्या गोष्टी घडत जातात. हे सगळे घडतं याला कारण आहे तो म्हणजे आपल्यामध्ये असलेला समानतेचा धागा. म्हणजे जी आपली शाळा आहे ती शाळा नवोदय आणि त्याने आपल्याला दिलेले संस्कार. या संस्कारांच्या छत्रछायेतच आपल्या मनांची आणि आपल्या विचारांची मशागत झालेली आहे. त्यामुळेच नवसंवादचे हे रोपटे या आपल्या मशागत झालेल्या जमिनीत इतक्या झपाट्याने आणि खोलवर रुजले. अशा नितांत सुंदर अशा आधारावर उभे राहिलेला आपला हा वृक्ष कायमस्वरूपी आपल्या सर्वांना एकत्र जोडून ठेवो अशी मी प्रार्थना करते. आणि नवसंवादच्या निर्मितीपासून प्रसारापर्यंत दूर पर्यंत पोहोचवण्यापर्यंत आपण सर्वांनी जो उत्साह दाखवला, मदत केली, सहकार्य केले आणि आमच्या सर्वांवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही सदैव पात्र राहू अशी मी संपूर्ण नवसंवाद टीमच्या वतीने प्रतिज्ञा करते. आपण सोबत सुरू केलेले हे काम असंच पुढे कायम चालू राहील आणि त्या निमित्ताने आपण नेहमी कनेक्टेड राहू, एकमेकांच्या सोबत राहू. आणि विशेष आणखी एक महत्वाची गोष्ट, सर्वसाधारणपणे असं बोललं जातं की जेव्हा लोक आपल्यावर टीका करू लागतात तेव्हा असं समजावं की आपण निश्चितच प्रगतीच्या मार्गावर आहोत. तर या अशा कॉम्प्लिमेंटरी सदिच्छा रूपाने लाभलेल्या टीकाकारांचे मी अगदी मनापासून आभार मानते, ज्यांनी आम्हाला ही जाणीव करून दिली की नवसंवादने एवढ्या प्रगतीची उंची गाठली आहे. टीका करणाऱ्यांच्या यादीतील मला आवडलेली सर्वात महत्वाची एक टीका म्हणजे असं बोललं जातं की नवसंवाद टीम ही प्रसिद्धीसाठी काम करते असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर हो,
आम्ही प्रसिद्धीसाठीही काम करतो असं मला सर्वांना सांगावंसं वाटतं. त्या प्रसिद्धीसाठी आम्ही काम करतो, जी सर्व नवोदयांसला मिळायला हवी होती, तरीही अजून ती मिळू शकली नाही. नवोदयांच्या त्या महान विचारांची, कार्याची, उपक्रमांची, संघर्षाची, कर्तृत्वाची आणि मोठेपणाची प्रसिद्धी करण्याची आमची खरोखरच मनापासून इच्छा आहे, जी विनाकारण दुर्लक्षिली जाते, जिची दखल घेतली जात नाही. अशा सर्व गोष्टींची प्रसिद्धी करण्याची आमची इच्छा आहे. आपल्या ह्या सर्व गोष्टींमुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळते आणि आपल्या पिढीला ऊर्जा मिळते, असं मला अगदी मनापासून सांगावेसे वाटते. आणि ही ऊर्जा सतत मिळत राहावी आणि आपल्या नवीन पिढी समोर आपण आदर्श उभा करू शकतो, मॅम अशी एक चांगली सिस्टीम आपण उभं करू शकतो. यासाठी हेच नवसंवादचे ध्येय आहे आणि तेव्हाच आपण सर्व अभिमानाने आणि गर्वाने बोलू शकतो की हामी नवोदय हो. प्रसिद्धि पाने के लिए ऐसा कुछ नहीं, हमें पढ़ाया जाता है कम इन टू लर्न एंड गो आउट टू सर्व, तो करने के लिए हम ये काम कर रहे हैं। अभी मैं प्रमुख अतिथि का परिचय करवाने के लिए शशिकांत मार्कंड भैया, जो कि जेएनवी नासिक बैच 1994 10 पास आउट और चाइनीज लैंग्वेज ट्रांसलेटर का काम करते हैं, उनको मैं अभी आमंत्रित करता हूँ कि वो अपने अतिथियों का परिचय करवा दें। नमस्कार, मी शशिकांत मार्कंड, जवाहर नवोदय विद्यालय नाशिक। नवसंवाद फाउंडेशन आयोजित नवसंवाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळा 2020 यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री जालिंदर हसे सर आणि डॉक्टर बालाजी जाधव। प्रथमतः मी हसे सरांचा परिचय करून देतो। सर 1989 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय अहमदनगर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले। त्यानंतर जनवी बीड येथे 13 वर्ष व जेएनवी हिंगोली येथे 4 वर्ष आणि आता सध्या जेएनवी नाशिक येथे पीजीटी बायोलॉजी या पदावर सर सध्या कार्यरत आहे। सरांची आतापर्यंत 32 वर्ष नवोदयमध्ये सेवा झाली असून त्या 32 वर्षाच्या कालखंडात त्यांना अनेक पुरस्कार व गौरव प्राप्त झाले। त्यातील काहींचा उल्लेख मी इथे करतो। HRD मिनिस्ट्री कडून देण्यात येणारे परफॉर्मन्स सर्टिफिकेट फॉर सीबीएसई रिझल्ट 2014 व 2015 साली सरांना मिळाले। इंडियन सेंटर फॉर वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज यांच्याकडून सरांना 2001 आणि 2010 या 2 वर्षी पर्यावरण द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला। तसेच या संस्थेकडून 2016 साली पर्यावरण रत्न हा पुरस्कार मिळाला। उतानी विज्ञान सायन्स ग्रुप कर्नाटक यांच्याकडून सरांना सायन्स एक्सलन्स टीचर मेडल हे सलग 5 वेळेस प्राप्त झाले आहे व बेस्ट सायन्स ऑर्गनायझर इन नॅशनल लेवल हा किताबही सरांना मिळालेला आहे। तसेच प्रतिष्ठेचा नवोदय विद्यालय समितीचा गुरुश्रेष्ठ पुरस्कार हा सरांना 2004 ते 2010 असे सलग 7 वर्ष गुरुश्रेष्ठ पुरस्कार मिळाला आहे। अकॅडमिक व्यतिरिक्तही सरांचं स्पोर्ट्स आणि स्काउट या 2 क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे। सर खो खो आणि योगा या खेळांसाठी पुणे रिजनचे टीम मॅनेजर नॅशनल मीट मध्ये होते। तसेच सोलापूर क्लस्टर मध्ये सर रिजनल टीम मॅनेजर होते। तसेच सर स्काउट मास्टर ऑफ जेएनवी नाशिक हा राज्य पुरस्कार सरांना 3 वेळेस मिळाला आणि स्काउट मास्टर ऑफ जेएनवी हिंगोली असा 1 वेळेस सरांना पुरस्कार मिळाला आहे। त्यानंतर आपले दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर बालाजी जाधव, त्यांनी त्यांचा परिचय थोडासा करून दिला आहेच। डॉक्टर बालाजी जाधव हे लेखक, प्रकाशक व व्याख्याते आहेत। त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर बालाजी पंचफुलाबाई व्यंकटराव जाधव असे आहे। ते जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेडचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांचं शिक्षण BHMS MD औरंगाबाद येथे झाले। ते वयाच्या 25व्या वर्षी पंचफुला प्रकाशनची स्थापना केली व त्यांनी स्वतःची 10 तसेच बाकी लेखकांची शेकडोच्या वर आतापर्यंत पुस्तके प्रकाशित केली आहेत। महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश
अशा 9 राज्यांमध्ये परिवर्तनवादी चळवळीची पुस्तके त्यांनी पोहोचवली आहेत. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकात शेकडो प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत. डॉक्टर बालाजी जाधव हे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक आहेत व तुकोबारायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुकाराम चिंतन बैठकीच्या माध्यमातून त्यांचे कार्य चालू आहे. त्यांना या कार्यकाळात भरपूर पुरस्कारही मिळाले. त्यातील काही निवडक पुरस्कार 2015 साली त्यांना उत्कृष्ट प्रकाशकाचा पुरस्कार मिळाला. 2009 व 2015 साली त्यांना बाळासाहेब कदम उत्कृष्ट लेखक पुरस्कार मिळाला. 2016 साली त्यांना लोकप्रबोधन पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ते 35व्या मराठी साहित्य संमेलन कर्नाटक या साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते आणि सध्या औरंगाबाद मध्ये डॉक्टर जाधव होमिओपॅथिक क्लिनिक या नावाने ते क्लिनिक चालवतात. धन्यवाद. सतीश. थँक्यू भैया. आपल्याला आज एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व जे की हसे सर आणि डॉक्टर बालाजी जाधव सर यांच्या यातून आढळलेले आहेत. यांना ऐकण्याची आपल्याला खूप आतुरता आहे. यानंतर मी आमंत्रित करतो दीपप्रज्वलन आणि ग्रंथपूजन करण्यासाठी शोभना खैरनार दिदी, JNV नाशिक, बॅच 1996, 10th पास आउट. दिदीचं BMA झालेलं आहे. आता त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल चालू आहे. शोभना खैरनार दिदी. नमस्कार. आयुष्यात महत्त्वाचे स्थान ठेवणारी वस्तू म्हणजेच ग्रंथ. असे म्हणतात की मनुष्य लहानपणापासून म्हातारपणापर्यंत शिकतच असतो. या काळात जे व्यक्ती त्याला विद्या देतात ते त्याचे गुरुच असतात. म्हणूनच दत्तात्रय महाराज म्हणतात की जो जयाचा घेईन गुण तो मी गुरु केला जाईल. प्रत्येक वेळी ज्ञान देणारी मानवी गुरुच असतील असे नाही. म्हणूनच ग्रंथांना आपण महत्त्वाचे स्थान देऊन देवस्थानी बघतो. चला आता आपण ग्रंथपूजन करूया. अतिशय छान बोलली आहे शोभनाची मुलगी आणि छान अशी माहिती पण दिली तिने आपल्याला की आपण ग्रंथपूजन का करतो. थँक्यू. पिढ्यानपिढ्या आपण अनेक देवदेवतांची पूजा करत आलो आहे आणि ग्रंथ म्हणजे हे सगळं, ग्रंथ म्हणजे काय, पुस्तकं. आणि पुस्तकं हे सगळ्याच ठिकाणी आपण त्यांना देवस्थान देत असतो, त्यांना पूजत असतो. सो आणि ते नेहमीच म्हणजे अगदी कोणताही देव आपल्या मदतीला धावून येऊ न येऊ, म्हणजे जेव्हा स्पेशली जेव्हा आपली मानसिकता खचलेली असते तेव्हा तुम्ही अनुभव घ्याल की केव्हाही कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊन बसा, तुम्हाला छानच वाटणार आहे. अशा ग्रंथपूजन अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर शोभना आणि त्यांची सुकन्या त्यांनी केलंय. थँक्यू शोभना. सतीश, ओव्हर टू यू. ओके, थँक्यू दीदी. आज म्हणजे कोरोनाच्या टायमामध्ये पण तुम्ही जी म्हणजे ऑफलाईन प्रोग्रामची उणीव भासू दिली नाहीत आणि एवढ्या अप्रतिम वेळेला तुम्ही रिप्रेझेंट केलंय. खूप खूप धन्यवाद शोभना दीदी आणि आपल्या छोट्या ताईला सुद्धा. यानंतर प्रकाशन सोहळा आणि प्रकाशन सोहळा सादर करण्यात मी आमंत्रित करतो नईम तांबोळी भैया, JNV नाशिक. Yes. Every year we are in. या प्रकाशन समारंभानंतर आपले DD सर, रवी सर यांनी एक छोटंसं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मनोगताचा व्हिडिओ आम्ही जो रेकॉर्ड केला तोही मी इथे आपल्या सर्वांसमोर प्ले करणार आहे. I welcome all alumni in this pleasant evening to release this magazine. I'm very happy that most of the good activities are all covered under this one, so that
our all alumni and the juniors can able to go through this one and inspire and do good work. And this will become really a good Bible for all the juniors as well as the active members of Navodayans who can able to do something good for the society. Thank you very much. I wish all the best. Thank you. त्यांच्यानंतर साळी सर जे सध्या आपल्या पुणे आरोला असिस्टंट डायरेक्टर म्हणून आहेत, त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांचाही व्हिडिओ मी आता प्ले करतो आहे. It gives me immense pleasure to see all the alumni of this Pune region from different Vidyalayas and the efforts taken by all the alumni in bringing out this magazine in the name of Nava Samman. This consists of many good articles written by many alumni. Also, different JNV's alumni association photos are also seen over here. Definitely, the work of the alumni, which are depicted in this magazine, will bring good spirit to the students of JNVs who are going to see this document in the form of magazine. So I pray to the God Almighty, let the God shower on all of you all kinds of blessings, and we look forward to your further progress, and also you will become the partners in the progress of Navodaya, as you are holding very high positions in the society, and you are moving ahead, and also will go to the different schools as the brothers and sisters, and you will try to enlighten the young buddings who are emerged out from the JNVs. So once again, I take this opportunity to wish you all, and I express my thanks to you all for coming to our regional office today and giving us this great work of inauguration of the magazine. Thank you very much. तर अशा तऱ्हेने आपला एक छोटेखानी प्रकाशन सोहळा नवोदय विद्यालय आरओ ऑफिस पुणे इथे पार पडला. यासाठी डीडी सर, एडी सर आणि ज्या सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढचा सूत्रसंचालन सतीशकडे देतो. धन्यवाद. थँक्यू भैया. आता मी 9वा दिवाळी अंकाची वाटचाल सादर करण्यात स्वप्नील पवार भाईंना रिक्वेस्ट करतो. मला असं वाटतं की ते ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळं त्यांना पॉसिबल नाही जाईल मीटिंग जॉईन करण्यासाठी. तर ओके, तर मनीषा दीदी, तुम्ही जर काही एक्सप्लेन करू शकत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नंतर बोलेल तो पुढचा प्रोग्राम. ओके ओके ओके. यानंतर अतिथी मनोगत. तर मी सर्वात पहिले रिक्वेस्ट करतो हसे सर यांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आम्हाला अशा कार्यक्रमाचा अजून काही गाईड किंवा माहिती द्यावीत, जेणेकरून आम्ही यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो किंवा अजून काही प्रोग्राम अरेंज करू शकतो. हसे सर, प्लीज. Yes, good afternoon. Good afternoon to all. सर्वांना नमस्ते. आपण जे दीपावली नवसंवत हा जो अंक काढलेला आहे तो निश्चित तर गौरवशाली आहे आणि सध्या दसऱ्याचे आणि नवरात्रीचे दिवस असल्यामुळं या निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये याची भराभराट होईल अशी मी अपेक्षा करतो. विशेषतः नवोदयन नाशिक आणि म्हणजे सर्व महाराष्ट्र जे अल्युमिनी स्टुडंट्स आहे नवोदय विद्यालय समितीचे, त्यांनी वेगवेगळ्या नवोदयामध्ये विशेषतः सध्या जे विद्यार्थी ऑनलाईन मध्ये जे वंचित राहिलेले होते आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर
वेगवेगळ्या नवोदय स्कूलच्या अल्युमिनी स्टुडंटनी त्यांना मोबाईल्स पुरवले आणि शिक्षणाच्या प्रवाहाच्या जे बाहेर होते ते आत आले. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व नवोदयन महाराष्ट्रीयन त्यानंतर इतर जे देशवासीय जे नवोदयन आहेत त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर दुसरं असं का पर्यावरणाच्या बाबत सुद्धा नवोदयन स्टुडंट हे जागृत आहेत. सर्व नवोदयन स्टुडंटनी आपल्या ज्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये त्यांनी प्लांटेशनच्या प्रोग्राम घडवून आणला. त्याबद्दल मी विशेषतः अशा सर्व नवोदयन स्टुडंटचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि हे विशेषतः जे नवोदयन किंवा नवोद संवाद हे जे एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेलं आहे सर्व इंडियन किंवा सर्व महाराष्ट्रीयन स्टुडंटला, जे अल्युमिनी स्टुडंट आहे त्यांना विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणी जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध व्हायला पाहिजे होते, परंतु नव संवाद या रूपाने त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आणि त्यामधनं त्यांचे विचारांची देवाणघेवाण, विशेषतः काव्य संग्रह, त्यानंतर हेल्थ चेकअप प्रोग्राम, त्यानंतर विशेषतः आता सध्या जे नवोदयन संवादनी जे नवकिरण जी वेबसाईट सुरू केली, विशेषतः जे स्टुडंट्स विशेषतः कोविड-19च्या काळामध्ये घरी असून सुद्धा त्या सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये असतात अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः नवोदयन स्टुडंट्सकडून जे अल्युमिनी स्टुडंट्स आहे त्यांच्याकडून विशेषतः त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि विशेषतः त्यांचे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. त्याबद्दल मी सर्व नवोदयन जी टीम आहे त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. ऍक्च्युली ह्या गोष्टी करताना तुमचा आशीर्वाद होता, तुमच्या शिकवणी होत्या आणि त्या शिकवणी आम्ही समोर नेतोय. असाच आशीर्वाद आमच्या सोबत असू द्यावा आणि जी काही आमच्याकडनं किंवा आमच्यात जी कमी आहेत, कारण आम्ही काही अजून परफेक्ट झालेलो नाहीयेत, आम्हाला तुमची अजून सुद्धा बरीचशी मार्गदर्शनाची जरूरत असणार आहे. थँक्यू सर परत एकदा. नंतर मी डॉक्टर बालाजी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, आवाज येतोय सर माझा? टाटे सर? हो हो सर. अच्छा. सर्व नवसंवाद फाउंडेशनचे सभासद, कार्यकर्ते, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व नवोदयन, त्याबरोबरच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हसे सर, डॉक्टर पवार मॅडम, सूत्रसंचालक संतोष ताटेभैया, त्याबरोबरच मार्कंड सर आणि इतर सर्व नवोदयन. सर्वप्रथम आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे तो उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. निश्चितपणे आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो, आपापल्या करिअरच्या क्षेत्रामध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर आपण कुणासोबत राहिलो, वागलो, बोललो, वाढलो हे लोक नंतर आपण विस्मरणात जातात. परंतु नवसंवाद फाउंडेशन या सर्वांना एकत्र जोडण्याचं नव्हे ते लिखित स्वरूपामध्ये नवोदयच्या जे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, तो इतिहास लिखित स्वरूपामध्ये समाजासमोर मांडण्याचं फार मोठं काम करत आहे. म्हणून पहिल्यांदा सर्व नवसंवाद फाउंडेशनच्या टीमचं मी वैयक्तिकरित्या खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आपण सर्वांनी इतक्या चांगल्या प्रोग्राम मध्ये आम्हाला सामावून घेतलं. या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना दीपक प्रज्वलन आपण सर्रासपणे सगळीकडे पाहत असतो की देवांच्या प्रतिमेचं पूजन असेल, महामानवांच्या, महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन असेल, आपण पाहत असतो. परंतु ज्या पद्धतीनं डॉक्टर खैरनार मॅडम यांनी आणि त्यांचे जे काही चिरंजीव आहेत, मुलगे आहेत, त्यांनी जे ग्रंथपूजन केलं हे मला अतिशय विशेषतः प्रेरणादायी आणि समाजासमोर एक नवीन सिद्धांत देण्याचं काम जे आपण या प्रोग्रामच्या माध्यमातून केलं ते सुद्धा निश्चितपणे कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातले थोर संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी 400 वर्षापूर्वी शब्दांचं, पुस्तकांचं महत्व त्यांच्या अभंगामध्ये सांगितलं होतं. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्र यत्न करू, शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. शब्द हे देव आहे, शब्दाला देव मानणार आणि शब्दरूपी देवाची पूजा शब्दरूपी ग्रंथानं करण्याचे काम त्या काळामध्ये तुकोबांनी केलं. त्या जगद्गुरू तुकोबांचा वारसा, महान वारसा नवसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्वजण पुढे चालवत आहात याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतो. आणि यापुढे सुद्धा एक प्रकाशक म्हणून किंवा एक नवोदयचा विद्यार्थी, एक सहकारी म्हणून नवसंवाद फाउंडेशन मध्ये माझ्या योग्यतेचं आपण जे काही मला काम द्याल
ते निश्चितपणे माझ्या पद्धतीने मी आपल्याला मदत करायला केव्हाही तयार आहे आणि हे उपक्रम आपण जास्तीत जास्त चालू राहू द्या. आताच डॉक्टर पवार मॅडम यांनी बोलता बोलता असं मत व्यक्त केलं की काही लोक टीका करतात की प्रसिद्धीच्या हव्यासासाठी नवसंवाद फाउंडेशनचं काम चालू आहे. आपल्या सर्वांना सांगणं आहे की ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस टीका त्या होत असतात, कारण सोशल वर्क इज अ थँकलेस जॉब. अशा पद्धतीने हे आपलं मिशन आहे, नवोदयचं मिशन आहे. अशा पद्धतीने आपण चालू राहिलं पाहिजे. कारण तुकोबांचा दुसरा एक अभंग आहे की तुका म्हणे जण दुतोंडी सावध सापडे सहज तिकडे घरी. लोक दोन्हीकडूनही बोलत असतात, त्याच्यामुळे लोकांचं आरोप प्रत्यारोप आपण मनावर न घेता निश्चितपणे आपण जो मार्ग धरलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि आपल्या जे ध्येयाकडे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करूया. आणि इतक्या वर्षानंतर 2000 नंतर या सर्व नवोदयमध्ये येऊन मला इतका आनंद झाला की या माझ्या मनोगताचा समारोप करताना मला पुन्हा एकदा तुकोबांच्या अभंगांचा आधार घ्यावा असं वाटतं. तुकोबांनी त्यांच्या एका अभंगात असं म्हटलेलं आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंदाचे काय सांगू झाले काहीचे आवाही ते चाली नाही आवडीने. अशा पद्धतीनं इतका आनंददायी सोहळा आहे की खरं तर हा सोहळा संपूच नये असं मनोमन वाटत आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना एकदा मी शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद बालाजी जाधव सर. एवढ्या अप्रतिम वेळेनं तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त केले आणि आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शनही केलेत. परत एकदा मी शोभना दिदी तुमचं आणि आपल्या छोट्या ताईचं परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो, कारण तुम्ही एवढ्या म्हणजे ह्या पिरियड मध्ये सुद्धा तुम्ही त्याची उणीव भासून काढलीत. आणि जाधव सर परत एकदा खूप खूप धन्यवाद. तुमचं असंच सहकार्य आमच्या सोबत राहू द्या. यानंतर मी नवोदयचे मनोगत व्यक्त करण्यात सर्वात पहिले आमंत्रित करतो महेश थोरवे भैया. प्लीज महेश थोरवे भैया. नेक्स्ट. ओके ओके. अनिल पवार भैया तुम्ही आपले मनोगत व्यक्त करू शकतात. हॅलो, व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. हे खूप चांगली गोष्ट आहे की आपण, माझा आवाज येतो ना? येस. तुमचा व्हिडिओ पण चालू करा, तुमचा व्हिडिओ ऑफ आहे. होल्ड ऑन. ऍक्च्युली मी ह्यांच्याशी बोलत होतो तर म्यूट केलेलं. सतीश जस्ट 1 मिनिट. कृष्णकांत उपाध्याय सर जॉईन करतो बोलले. सो जस्ट कीप वॉच इफ ही इज जॉइनिंग अँड लेट अस नो इन बिटवीन. ठीक आहे. ओके ओके ओके. वी विल वेट फॉर. Yeah, it's very good initiative and it is growing. Very appreciative initiative and collective to include everyone, every small element of all Navodayas, and it's no separation कि ये अपना है वो दूसरे का है, ये इसका है उसका है. So very differentiation and very good initiative starting with 3-4 years back, and now we are visible. Everyone is visible. The activities are visible, and that gives us a confidence and little क्या बोलते हैं, थोड़ा सा स्फूर्ति भी आ जाता है कि चलो आगे और बढ़ाते हैं, थोड़ा सा और काम करते हैं. कृष्णकांत सर, आप सुन रहे हैं? हाँ, मी तुम्हाला ऐकू शकता. तुम्ही लोक ऐकत आहे काय मला? Yes sir. Yes sir. Very proud of proud feeling sir that you are here. Okay. In fact, it's a proud moment, and first of all, I am very thankful to you that you have discussed it with me, and I'm able to join this group. And in last 6-7 months, I have interacted with many Navodayans, fortunately, and I have been able to Jawahar Navodaya Vidyalaya Basmat, I think 1 year back, and thereafter to Parvani also, Navodaya Vidyalaya Parvani. Yes. And right now I'm posted in Mumbai. I welcome you all. If any of you comes to Mumbai, let's meet here. Again, coming to Navsamvad, first of all, it is very good initiative. I wish that I get a copy of Navsamvad either on digital platform or whatever, but through interaction with all people
last 5-6 months, I have come to know about many initiatives, especially by the Navodayans of my state. And I wish you people take level, because there are many, as we see on Facebook and WhatsApp group, and there is other Samvad activity. So it is all heartening, and I wish these activities can be taken to the next level. You as a Now Samvad team is already doing great work, but I wish, again and again I'm saying, I wish we can take this activity even further to, as Navodaya Vidyalaya is all India level this school, so we can take other states also in this momentum. That will even connect us more and will help us a lot. बहुत अच्छा लग रहा है. I'm sorry if something I'm putting here or there, but I'm overwhelmed actually. Yeah, sir. हमें भी अच्छा लगा. One more thing, I would like to show you the inauguration that we have done in Pune regional office yesterday. वो video एक 2-3 minute का video है. Hope you have time to see that video. We have done that. But yeah, would like Even to if I don't have time, I will make a time for it. So don't worry. So Initially, Naeem, I was little bit not sure. Naeem, Yeah, go ahead, Anil. Naeem, आप वो video फिर से चालू कर दीजिए, so that sir will have a feeling what the Now Samvad is and how we are doing it, the publication every year. This year, because of COVID, we have to do it digitally and with limited numbers in the regional office. But yeah, I will give you a glimpse of what it is and what we'll continue doing it. Naeem, over to you. I also have to give you a feeling one video that I would like to share. Yeah, please go ahead. नयम, आप तैयार रखो वीडियो, मैं इन बिटवीन ओके ओके सचिन भैया. हॅलो, नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार भैया. आवाज येतो माझा? मी सचिन बोरकर, JNV नाशिक 92 पास आउट. खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी आपण हा अंक चालू केला त्यावेळेस निश्चितपणानं प्रत्येकाच्या मनात शंका होती कुठेतरी की आपण कुठपर्यंत जाऊ किंवा आपण सक्सेस होऊ की नाही. परंतु खऱ्या अर्थानं आज जर आपण बघायला गेलं की अगदी छोटं पावलं होतं आणि त्याचं खरा नंतर झालेलं आहे आणि ते निश्चितच निवळ नाशिक होता. नवे नवे आणि संवाद आणि जसं पिता म्हटले की टीका गोष्टीला चांगलं काम करायला त्याला विरोध होतो आणि तो विरोध आपण मोडीत काढायचा असतो. आणि जेव्हा आपले इंटेन्शन्स क्लिअर आहेत, जेव्हा आपल्याला चांगलं काम करायचं असतं त्यावेळेस निश्चितपणे या गोष्टी खऱ्या अर्थानं दुर्लक्षित केल्या पाहिजे आपण. आणि त्या आपण दुर्लक्षित केल्यामुळे खऱ्या अर्थानं ही उंची आपण गाठलेली आहे. नवसंवादच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम खऱ्या अर्थानं घेत आहोत. जसं की आपण नवकिरण ती लाईन चालू केलेली आहे मानस उपचारासाठी.
निश्चितपणाने कौतुकास्पद उपक्रम निश्चितपणाने आपण चालू केलेला आहे. त्याचप्रमाणे पाठीमागे आपण बऱ्याच जणांना मदत केलेली आहे आणि पाठीमागच्या ह्या वर्षी सुद्धा जसं पॅन्डेमिकमुळे बऱ्याच मुलांचं ऑनलाईन नुकसान होत होतं, तर मोबाईल सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. सुधीर आहे आपल्यासोबत, सुधीर उदगीरकर. आपलं नवसंवादचं जे मुखपृष्ठ आहे ते सुधीरने डिझाईन केले. अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ त्यांनी डिझाईन केलंय. हा बोला भैया बोला. हा, काही दिवसापूर्वी मला फोन आला. मी ऍक्च्युअल कतारला असतो, आता सुट्टीवरती आहे इकडं. तर नवोदय पास आउट आहे मी लातूरवरनं. एक मुखपृष्ठ बनवण्यासाठी मला एक पोस्ट आली आणि त्याच्याप्रमाणे मी एका विषयावरती मुखपृष्ठ बनवलं. पण सगळ्यांना त्याच्यापेक्षा हा एक विषय महत्वाचा वाटत होता की एक लँडस्केप चांगल्या पद्धतीचं असावं आणि मी ते केलं. नंतर आमच्यात खूप डिबेट झाली एक छान आणि त्याच्यामध्ये काही फिगर वगैरे वाढवले आम्ही. तर मला खूप आनंद वाटला की मी असं मुखपृष्ठ कधी केलं नव्हतं. खूप सगळ्यात सुरुवातीला मला हे करायला मिळालं त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्या टीमचे धन्यवाद करतो आणि एवढंच सांगतो की मला खूप आनंद वाटला. इथून पुढे काही कामगिरी असेल माझ्या लायकीची तर मला ती सांगावी. मी सगळ्यांना मदत करेल आणि सध्या मी खूप मोकळ्या गावाकडे आहे, दुकानात बसलोय आमच्या. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. थँक्यू भैया. यानंतर कोणी असेल तर आपले मनोगत व्यक्त करू शकता. अंकुश आहे, अंकुश कुलकर्णी बोला. कुलदीप परत जॉईन. अंकुश दादा बोलतोय वाटतं. अरे बापरे, असं अचानक मला सांगत जाऊ नका. खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांशी कनेक्ट होऊन पुन्हा या नवसंवादच्या निमित्ताने. ऍक्सिडेंटली मी बघितली पोस्ट फेसबुक वरती आणि इमिजिएटली कनेक्ट झालं. जो काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये माझा जरी तितकासा सक्रिय सहभाग नसला तरी मला बऱ्यापैकी शशिकांत थ्रू आहे किंवा बऱ्याच ग्रुप थ्रू मला कळतं की बाबा काय ऍक्टिव्हिटीज चालल्यात काय नाही. सगळ्या ऍक्टिव्हिटीज कौतुकास्पद नक्कीच आहेत. काहीतरी टीकेचं आता मला समजलं की काही टीका होते वगैरे. वी ऑल आर मॅच्युअर इनफ. ओके, टीका इग्नोर करून चालत नसते आणि आय एम शुअर, म्हणजे मी कोणाला काही ब्लेम करतोय वगैरे किंवा काय चाललंय तेही मला नक्की तितकंसं माहिती नाहीये. पण त्यातल्या त्यात थोडासा मोठा या नात्याने मी हे सांगू शकतो. मोठा इन द सेन्स आपल्याकडे मोठा म्हणजे फक्त सिनियरिटी हेच असतं, हे तुम्हालाही माहितीये मलाही माहितीये. ठीक आहे, टीका होत असेल मान्य आहे, पण ती पॉझिटिव्हली घ्यावी. जर काय असतील काही गोष्टी तर त्या सॉर्ट आउट कराव्यात. संवाद महत्वाचा असतो. नवसंवाद आहे, नावाचाच संवाद आहे आपल्या. संवादानेच प्रश्न सुटत असतात. मला अंक पण बघायला नक्कीच आवडेल आणि आय एम डेफिनेटली गोइंग टू गो फॉर इट. मी नक्कीच अंक पण घेईन विकत. चांगला त्याच्यामधलं कंटेंट चांगलं असेल अशी माझी अपेक्षा आहे, कारण मला विश्वास आहे संपादकांवरती पण आहेच आहे आणि त्यातली त्यात नवोदयांवरती जास्त आहे. म्हणजे जे काय करू आपण ते त्यातले जरा काहीतरी चांगलंच करू हे नक्कीच मला चांगलं. त्या चांगल्याची परिभाषा पण प्रत्येक वेळी बदलत असते, पण काहीतरी समाजोपयोगी काम चालू असतं याचा आनंद मनोमन आनंद वाटतो. या सर्व नवसंवादच्या निमित्ताने काही चेहरे दिसले मला. कविता ताई तू माझी पार्टनर होतीस, डान्स पार्टनर, इफ यू रिमेंबर स्कूल डेज मध्ये. तेही मला आता अचानक आठवलं. अरे हा, सचिन कुलकर्णी दादा भेटला किंवा दिग्गज असतील आपले काही ज्यांनी त्यातले त्यात चांगलं करिअर मध्ये सुस्थापित जे आहेत त्यांच्याशी त्यांचे विचार ऐकूनही बरं वाटलं. नवसंवाद जे काही नावारूपाला येतंय किंवा जे बीज रोवलं जातंय कुठेतरी अंकुरत आहे ते, हे बघून आनंद वाटला. कारण जसं कोणीतरी म्हणालं की बाबा सुरुवातीला असं आपल्याला तितकासा अंदाज नसतो काय होतंय काय नाही, पण आपले प्रयत्न प्रामाणिक असले, आपला उद्देश स्वच्छ असला तर नक्कीच यश आपल्याला मिळत असतं. आणि नवसंवादच्या बाबतीत हे नक्कीच घडणार आहे याची मला खूप खात्री आहे. नवसंवादला खूप खूप शुभेच्छा. माझ्या वतीने जो काही खरीचा वाटा मला उचलता येईल त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. पुढचे 3-4 वर्ष मी बऱ्यापैकी फ्री असेन, ठीक आहे, त्याच्यामुळे मी नक्कीच नवसंवादसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करेन. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू भैया. थँक्यू. यानंतर कुलदीप भैया.
हॅलो, आवाज येतोय ना? हो हो हो. सर्वांना नमस्कार. नवसंवादचं हे कार्य बघून खूप आनंद होतो. मेन म्हणजे नवोदयशा कुठल्या पण इनिशिएटिव्ह घेणं हे खूप सोपं असतं, पण कंटिन्युएन्सी म्हणजे कंटिन्यू तेच कार्य करत राहणं याला फार महत्व आहे आणि ती आपली नवसंवाद टीम दरवर्षी करत असते. आणि फक्त पब्लिकेशनच नाही तर इतर समाज कार्य पण नवसंवाद टीम करत असते. पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षीचं युनिकनेस म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातल्या इतर JNVच्या अल्युमिनियमना सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. त्यात मला शिल्पा वाघमारे ऐकायला भेटली, ती माझी क्लासमेटच आहे. हे सर्वांना पाहून सर्वजण एकत्रित येत आहेत, यांना पाहून अतिशय आनंद होतो. मी पूर्वीपासून सांगत आलोय कविता दीदीला, शशिकांत भैयाला आणि नवसंवाद टीमला, जेव्हा कुठे जॅमची तुम्हाला गरज भासेल तेव्हा आम्ही नक्कीच तुमच्या सोबत चांगल्या कामात सदैव तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही सुद्धा सदैव प्रयत्न करत आहोत की कसं चांगलं काम हे टिकून राहिलं पाहिजे. आणि इथून पुढे जॅम ऍज अ मेंबर ऑफ जॅम JNV अल्युमिनियम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नवसंवादच्या पूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा देतो. हे खूप छान कार्य करत आहात आणि हे असंच तुम्ही भविष्यात टिकून राहील याची मी अपेक्षा करतो. आणि गेल्या वर्षीचे जवळजवळ मी म्हणजे भरपूर माझ्या हातावरून मी हे केलेत. या वर्षी पण मी नक्कीच नवसंवादचे मॅक्झिमम मॅगझिन्स मी स्वतः नवोदयांना पुरविल, मी अशी तुम्हाला ग्वाही देतो. बस एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो आणि बोलण्यास संधी दिल्याबद्दल पूर्ण नवसंवाद टीमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू भैया. महेश भैया जॉईन. नमस्कार भैया. मी समाधान महाजन, सध्या जळगावला असिस्टंट कमिशनर आहे GST विभागामध्ये. आणि कविता दीदीकडून मला कळालं खरं तर नवसंवाद नाशिकचं, आणि त्याच्यात मी एक लेख लिहिला आहे. ऍक्च्युली तो त्यांनी माझ्या मागे लावून लिहून घेतला असं म्हटलं तरी चालेल. कारण की मी बऱ्यापैकी माझ्या याच्यात व्यस्त राहायचो आणि त्या मध्ये मध्ये मला आठवण देत राहायचं की तुला ते करायचं आहे, आणि ते झालं पूर्ण. खरं म्हणजे हा खूप छान उपक्रम आहे. नवोदयाचे मुलं ऑलरेडी मेडिकल इंजिनिअरिंग फील्ड मध्ये आहेत, पण साहित्याच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्यातली बरीच जण पुढे आहेत आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. हे बघून मला फार आनंद वाटतो. आणि पहिल्यांदाच मी याला प्रकाशनालाही जॉईन होतोय आणि नवसंवाद मध्ये मी पहिल्यांदाच लिहितोय. तर सर्वांनाच शुभेच्छा पुन्हा एकदा आणि भेटत राहूया आपण. धन्यवाद. आवाज येतोय माझं? हो. सर्व नवसंवाद टीमचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन की त्यांनी हा सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला. जो नवसंवाद जो संवाद नाशिक नवोदय पासून चालू झाला होता, तो संवाद नाशिक मधून आता महाराष्ट्रभर पसरला. आता तो संपूर्ण देशभर जायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच तो संपूर्ण जगात पसरेल अशी आशा मी व्यक्त करतो. असा हा संवाद नेहमीच वाढत जावो, या संपूर्ण नवसंवाद टीमचं मी अप्पूसाहेब सोनवणे, नाशिक नवोदय 94 बॅच, तसं कविता दीदी आणि आम्ही UP मध्ये बहाराच्या सोबत होतो. आणि या नवोदयचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की नवोदय नावातच जादू आहे आणि ही जादू आपण बघत आहोत की संपूर्ण नवसंवादचं जे काम आहे त्याचा व्याप वाढत चाललाय. नवकिवर किंवा बाकीच्या अनेक उपक्रम त्याच्यामध्ये, मग काव्य वाचन असेल किंवा अनेक उपक्रम नवसंवादचे चालू असतात वर्षभर. फक्त एक दिवाळी अंक काढायचा आणि संपला असं नाही, तर या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सतत चालू असतात आणि याच्यामध्ये निश्चितच वाढ हो. नवसंवादसाठी मी त्या ठिकाणी शुभेच्छा चिंतितो. इथे थांबतो. जय नवोदय. राजेश. हा राजेश. ओके, माझा आवाज येतो का? हा राजेश. हा, मी JNV अमरावती फर्स्ट बॅच आणि नवसंवाद टीमचं अभिनंदन.
हॅलो. हा बोला भाई, पुन्हा राजेश. हा, माझा आवाज येत आहे ना? हो. हॅलो. हा, नवसंवाद टीमचं अभिनंदन आणि कविता मॅडमचं पण अभिनंदन, कारण त्यांच्याचमुळे मी नाशिक JNU सोबत जोडल्या गेलो आहे आणि खूप छान कार्यक्रम आहे. असंच चालू द्या, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. ओके, धन्यवाद भैया. ओके. सर्वांना ऐकून मलाही माझं मनोगत व्यक्त करावंसं वाटतंय, कारण ह्या ग्रुपमध्ये सर्वात छोटा मी आहे आणि छोटा पण 1-2 वर्ष नाहीत, मी तब्बल 10 ते 12 वर्ष तुमच्यापेक्षा सर्वात छोटा आहे आणि मला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. मला एवढं प्राऊड फील होतंय की आज म्हणजे मी इथं अँकरिंग जे करतोय ते मला असं वाटलं होतं की साधारणतः 2017-15 चे बॅच आउट झालेले पण स्टुडंट असतील म्हणून, पण नंतर मला आता लक्षात येतं इंट्रोडक्शन झाल्यानंतर की माझ्यापेक्षा 10 ते 12 वर्ष सिनियर असलेले जे काही भैया दिदी आहेत ते मला ऐकतायत आणि त्यांच्या समोर मी एवढं बोलतोय. मला खूप चांगलं वाटलं आणि ऐकून पण एवढं माझ्या निदर्शनात आलं की अगोदर फक्त नाशिक नवोदयसाठी सीमित होतं आणि ते आम्हाला तुम्ही त्याची ऑपॉर्च्युनिटी दिली. JNV नाशिक आणि JNV औरंगाबाद दोन्ही एकच आहेत हे मलाही माहिती आहे. फक्त एकदा जो आपला कन्सेप्ट आहे जसं दीदींनी सांगितलं तो आपल्याला स्प्रेड करायचा आहे आणि त्यामध्ये मन लावून जे काही ते काम करायचं आहे. तर मला खूप खूप चांगलं वाटतंय की असे म्हणजे जे उपक्रम राबवत आहेत, जसं आपण नवकिरण हेल्पलाईन तयार केली, त्यानंतर आम्हाला म्हणजे मी आणि निलेश हरदोळे आम्ही दोन्ही क्लासमेट आहोत, JNV औरंगाबाद 2011 पास आउट आहेत आणि आमच्यावरती अशा रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जात आहेत. आम्ही एकही शब्द न बोलता आम्ही कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी आता तर घेतली, इथून पुढे घेणार, कारण आम्ही खूप छोटे आहेत. आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी देण्याचा हक्क नाही, तुम्हाला आम्हाला डायरेक्ट बोलण्याचा हक्क आहे की तुम्हाला हे काम करावंच लागेल. नाही असं नाही सतीश भाऊ. हा नाही भैया, ऍक्च्युली मला ते खूप प्राऊड होतंय की मी आतापर्यंत मी असं बोललेलो नाही. ठीक आहे, मी टीचर आहेत, मी एका लेवल पर्यंत बोलू शकतो, पण हा जो प्लॅटफॉर्म आहे हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. त्यामधून मला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या पण भेटणार आहेत ऍक्च्युली. आणि हे आपण एकमेकाला कोणाला भेटलेलो नाही, पण यामधून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी कुठं चुकल्यानंतर मला एकच माहिती की ह्या ग्रुपमध्ये मला माफी भेटणार आहे, बाकी ठिकाणी मला माफी भेटेल याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे मी काही कामे करू शकतो, शिकवू शकतो. आणि परत एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि परत धन्यवादही देतो की मला याच्यामध्ये चान्स दिला त्याबद्दल. यानंतर मी मनीषा सोनवणे गेला आपले 2 शब्द व्यक्त करण्यात आणि आभार व्यक्त करण्यात आमंत्रित करतो. मनीषा सोनवणे. हा, थँक्यू सतीश, आणि खूप छान बोललास तू ऍक्च्युली. आवाज येतोय माझा? हो हो, आवाज येतोय. खूप बरं वाटतं अरे की असं म्हणाले ना कोणी की कोणीतरी आम्हाला हक्काने काम सांगा वगैरे. हा, तर ते थोडं असं आधारदायी वाटतं की चला आपल्यानंतर कोणीतरी आहे. म्हणजे मागच्या वर्षी पण मी बोलले होते की आपण हे जे नवसंवाद हा की आपण जे नवसंवाद सुरू केला, ओके, म्हणजे थोडक्यात आता स्वप्नील नसल्यामुळे मी थोडी ती लिबर्टी घेते. नवसंवादची वाटचाल थोडंसं म्हणजे मला माहित नाही स्वप्नीलच्या मनात काय बोलायचं, पण माझ्या परीने मी सांगते. हा, सो मागच्या वर्षी मी बोलले होते की नवसंवाद आपण सुरू केला ते अतिशय पुन्हा एकदा होते अतिशय प्युअर, अतिशय ट्रान्सपरंट असं सिस्टीम आहे. त्याचा हेतू खूप प्युअर आहे. त्याचा म्हणजे जे काही गरजू लोक आहेत, जे काही निराधार लोक आहेत, आणि सध्या तर आपलं थोडंसं आपल्यालाही माहिती की एक छोटीशी सुरुवात आहे, म्हणून आपण ते फक्त नवोदयीन पुरतं आपण लिमिटेड ठेवलेलं आहे. सो ये जो हमने लास्ट 2 साल से हमने जो सिस्टम शुरू किया है, जो मैगजीन का सिस्टम शुरू किया है, उससे 2 चीजें थी कि एक तो हमारे साथ ऐसे कुछ हमारे एल्यूमनीज है या अभी कुछ स्टूडेंट्स है जो अच्छा खासा लिख सकते हैं, अच्छे खासे कविताएं बना सकते हैं, लेकिन वो पब्लिश नहीं कर पाते उनको. तो ऐसे लोगों को हमने तो पहले सोचा कि उनको प्लेटफॉर्म दे, क्योंकि 1-2 कविताएं लिखेंगे, 1-2 आर्टिकल्स लिखेंगे और फिर वो पब्लिश कहाँ करेंगे. Sometimes like money matters.
कुछ पैसे की कमी की वजह से या फिर कुछ सपोर्ट नहीं होता है या पब्लिकेशन के लिए पब्लिकेशन वाले रेडी नहीं होते, इस तरीके की कुछ कुछ बाधाएं होती है, तो उनके लिए ये प्लेटफॉर्म है। दूसरी चीज है, इससे जो रेवेन्यू हम जनरेट करेंगे, जो भी पैसा मिलेगा, वो जिनको जरूरत है, निराधार लोग है, जो स्टूडेंट्स इंटेलिजेंट है, जो स्कॉलर है, जो काबिल है आगे जाने के लिए लेकिन पैसा नहीं है, ऐसे लोगों के लिए हमने ये सिस्टम शुरू किया, ये मैगजीन शुरू किया है। हर बार हम डोनेशन दे के या कलेक्शन करके तू 5,000 दे, वो 10,000 देगा, ऐसे नहीं चलेगा। कुछ तो होना चाहिए जो रेवेन्यू जनरेट करे। ओके, तो इसके लिए हमने ये शुरू किया। So this is the basic motive. This is the basic thing from where this is the basic thought behind magazine, behind नवसंवाद. Okay. So उसके बाद हम ऐसे 2 से 4, 4 से 6 ऐसे करते करते हम आगे चले गए। और फिर अभी सारे लोग, कुछ लोग मैगजीन के मार्केटिंग करते हैं, कुछ लोग बुकिंग में है, कुछ लोग लाइक रेवेन्यू कलेक्शन के लिए है, वी कैन से ट्रेजरर, कुछ लोग जो है वो प्रिंटिंग का संभालते हैं, कुछ डिजाइन मैनेज करते हैं। ये ऐसे अलग अलग जगह पे एक अलग अलग टीम्स हमारी काम कर रही है। तो इस तरीके से इसका बेस्ट पार्ट है कि हम अलग अलग नवोदयस के लोग एक वी हैव कम अंडर वन अम्ब्रेला। दैट इज रियली ग्रेट थिंग। ये भी एक मोटिव था कि देखो अभी हम एक जगह पर काफी सारे अलग अलग नवोदयस के लोग बात कर रहे हैं। ये सिर्फ, जैसे कि अभी इसके पहले बताया कि ये सिर्फ नासिक तक नहीं रहा, ये महाराष्ट्र तक गया। महाराष्ट्र तक नहीं रहा, मैं हिंदी में बात कर रही हूँ, मतलब ये बियॉन्ड महाराष्ट्र गया है। ओके, सो दिस इज रियली अ प्राउड थिंग, दिस इज रियली अ नाइस थिंग। ओके, सो ये था नवसंवाद के बारे में थोड़ा सा जो भी मुझे इंट्रोडक्शन देना था नवसंवाद का, ये कहाँ से शुरू हुआ, कैसे शुरू हुआ। इसके बाद काफी लोग जुड़ गए हमसे, काफी हाई प्रोफाइल लोग हैं, अच्छे फार्मर्स है, सक्सेसफुल लोग हैं। और सिर्फ सक्सेसफुल ऐसा नहीं बोलूंगी, स्टूडेंट्स भी है जो अभी पढ़ाई कर रहे हैं, जैसे कि हमारा विपुल है, तेजस है, ऐसे काफी लोग हैं हमारे साथ, कुछ बिजनेसमैन हैं। ये सारे वी ऑल आर, यही मुझे फिर से बोलना है कि छोटे से छोटे लेकर फर्स्ट बैच तक के सारे लोग एक ही प्लेटफॉर्म पर, एक ही तरीके से और विथ रिस्पेक्ट, सबको एक जैसा एक पर्टिकुलर रिस्पेक्ट देके सब लोग एक ही प्लेटफॉर्म में काम करें। ये एक बहुत ही अच्छी और बहुत ही सराहनीय बात है। सो आई एम रियली हैप्पी फॉर दिस। ओके, सो नेक्स्ट मैं बोलना चाहूंगी अभी थोड़ा आभार प्रदर्शन का, जो मेरा टॉपिक। Swapnil is there. Swapnil, would you like to join? Yes, very much. I'm here. Yeah. Swapnil, yeah, over to you. Manish, continue. I'll speak after your turn. मनीष आता एंडचा अनम्यूट करा, आपल्याला अनम्यूट करा, मी सगळ्यांना म्यूट केलंय. अच्छा, मी अनम्यूट झालोय आता. Swapnil, I am done with my points. You please continue. You please continue. Later I will continue with Abar. Sounds good. All right. Good evening, everyone. Good evening. Good evening. या कार्यक्रमात आल्याबद्दल धन्यवाद. माझं बोलणं आपली आतापर्यंतची वाटचाल आणि दुसरं इथून पुढे आपण कुठली पावलं उचलणार आहोत की नई दिशा आणली त्याबद्दलचं बोलण्याची वाटचाल होती. स्वप्नील, आवाज भैया तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. एक अशी की आता आर्थिक गोष्टीमध्ये साहित्यिक गोष्टी वाढवत येत नाही, पण त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामाजिक गोष्टींमध्येही वाटचाल करू लागते. उदाहरण द्यायचं झालं तर नवकिरण
ची जी आपण मेंटल हेल्पलाईन सुरू केली, त्यात ऑलरेडी बरेच कॉल येऊन गेलेत आणि त्याची प्रशंसा नवोदय विद्यालय समितीपर्यंत सगळ्यांनीच केली. हा उपक्रम आणखी पुढे वाढेल आणि नॉट जस्ट स्टुडंट्स बट इव्हन यंग अलमनाय त्यांना पण त्याची मदत होईल अशी आपण इच्छा करूया. दुसरी गोष्ट अशी की जे वेगळे वर्कशॉप सुरू झालेत नवोदय लेवलला, स्कूलला किंवा स्कूलच्या बाहेरही ॲडोलसंट गर्ल्स त्यांच्या एज्युकेशनसाठी किंवा करिअर गायडन्स टू स्टुडंट्स, त्या गोष्टींमध्ये साहित्यिक बाबींच्या पुढे जाऊन वैयक्तिक आणि सामाजिक या गोष्टींमध्येही योगदान करता यावं हा उद्देश त्यामागे होता. तर या प्रकारे एका डिरेक्शनने ही प्रगती झाली. आणि दुसरी प्रगती ही या दिशेने झाली की साहित्यिक बाबतीतही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण आता करू लागलो. सुरुवातीला लेख लिहिलेत आपण पहिल्या वर्षी आणि काही कविता आल्यात, काही निबंध आलेत वगैरे. त्यानंतर आपण एका दिवाळी अंकाच्या पुढे जाऊन इतरही वेळी ऑनगोईंग बेसिस कॉम्पिटिशन करत होतो आणि इतर गोष्टीही सुरू ठेवल्यात. व्यासपीठ सुरू झालंय आता. तर साहित्य बाबी ब्रेड्थ वाढली आणि सगळ्यात महत्वाची डिरेक्शन आपल्या ग्रोथची तिसरी डिरेक्शन म्हणता येईल ती म्हणजे सुरुवातीला जे आपण एका जिल्ह्याच्या नवोदयाबद्दल बोलत होतो नाशिक, त्याच्या पुढे जाऊन आता आपण पूर्ण महाराष्ट्राच्या नवोदयाबद्दल बोलतोय आणि त्याच्या पुढच्या स्थितीमध्ये किंवा त्याच्या पुढच्या स्टेपला आपण सगळ्याच देशभरातल्या नवोदयांचं जर इन्क्लुजन केलं तर त्याचं स्कोप आणखी वाढेल. हीच आपली या पुढच्या वर्षीची इच्छा असेल असं आमचं सगळ्यांचं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की इथून पुढे जाऊन आपण आतापर्यंतच्या यशावरती न थांबता इतर लोकांना जे यंग अलमनाय आहेत, ओल्ड अलमनाय, सगळ्यांना कसं या उपक्रमांशी जोडता येईल आणि त्याचबरोबर आणखीन बऱ्याच प्रकारचे नवीन उपक्रम कसे सुरू करता येतील या गोष्टींचा विचार व्हायला हवा. हे मी पुढचे पाऊल यामध्ये म्हणतो. तर माझ्याकडून एवढं. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन फॉर जॉईनिंग इन आणि मला बोलण्याच्या पद्धती त्याबद्दल ग्रेट वर्क ऑन पब्लिशिंग this year's Navsamvad Diwali despite all the troubles and limitations caused by COVID. So great job for the editing team and the writers and everyone else. Thank you so much. Thank you भैया. ट्रॅव्हलिंग करत असताना भैयाने आपल्यासाठी टाइम दिलेला आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद भैया तुमचं. ओके, नाउ मनीषा दीदी यू कॅन कंटिन्यू. सतीश, डॉक्टर शोभना खैरनार यांना बोलायचं आहे ऍक्च्युली. त्यांनी मला मगाशी पिंग केलेलं की मला थोडे 2 शब्द बोलायचे आहेत. नवसंवाद टीमने जो स्तुत्य उपक्रम जो हा चालू केलाय दिवाळी अंकाचा, त्यासाठी माझ्या शुभेच्छा कायम आहेतच. आणि आज त्यांनी मला जी ही संधी दिली दीप प्रज्वलनाची, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि माझ्या शुभेच्छा या कायम त्यांच्या पाठीशी असतीलच. धन्यवाद. थँक्यू शोभना. थँक्यू सो मच. Manisha, can I speak now? Yes. Yes, Sarika. Yeah, thank you. Please. Yes. Yeah. नमस्कार, मी सारिका क्षत्रिय, 95 बॅच पास आउट. आपण या वर्षी नवसंवाद दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे येथे करणार होतो, परंतु काही कारणास्तव सारिका तुझा आवाज थोडा ब्रेक होतोय. सारिका, आवाज थोडा ब्रेक होतोय. अच्छा, येतोय आवाज? आता परफेक्ट आहे. कंटिन्यू. ओके. ऍक्च्युली नवसंवाद दिवाळी अंकाचं प्रकाशन आपण पुण्यातच करणार होतो, परंतु कोरोनाच्या काळात ते शक्य झालं नाही. एक गेट टुगेदर आपल्याला पुण्यात करता आलं असतं, पण ते शक्य झालं नाही. आम्ही पुणेकर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज नवसंवाद ज्या काही प्लॅटफॉर्मवर काम करतोय तर त्यावेळी आपण नवोदयाची प्रार्थना प्रेरित होती आपल्याला प्रार्थना, त्या प्रार्थनेच्या काही ओळी मला वाचून दाखवाव्याशा वाटतात. रंग जाती पदभेद रहित हम सबका एक भगवान है, संतान है धरती माँ की हम धरती पूजा स्थान है, पूजा के खिल रहे कमल दल, पूजा के खिल रहे कमल दल, हम भव जल में हो सर्वोदय के नव वसंत के हमी नवोदय है. वाद विसर संवाद करा आणि नव संवाद वाचा. धन्यवाद. खूप चांगल्या थँक्यू सारिका. आठवण करून दिली. थँक्यू. मला कालपासून या ओळी खूप प्रेरित करत होत्या आणि मला त्या सगळ्यांपुढे वाचून दाखवायची खूप इच्छा होती. म्हणजे शशी सुद्धा त्या दिवशी म्हटलं होतं जर मी आरोला बोलली तर ह्या आरो ऑफिसला जर मला बोलायची संधी मिळाली तरीही ह्या ओळी मला वाचून दाखवायच्या होत्या. आणि खरंच या ओळी अजूनही आपल्याला तेवढ्याच प्रेरित करतात. खरं. सुंदर, छान होतीस. ओके, तो ये पुस्तिका के पब्लिकेशन के लिए हम सब इकट्ठा हुए हैं. सो मैं फिलहाल तो पहले तो सब 40 जो पार्टिसिपेंट्स मुझे दिख रहे हैं यहाँ पर, 40 पार्टिसिपेंट दिख रहे हैं, सबका मैं बहुत बहुत धन्यवाद बोलूंगी. बहुत धन्यवाद उनका कि आपने अपना समय निकाला. Almost 1 hour and 40 minutes we are here. You spend this much time for us. So really appreciable. हमारे जो प्रमुख अतिथि है हसे सर और बालाजी सर, डॉक्टर बालाजी सर, उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने अपना समय निकाला और फ्रॉम स्टार्ट टू एंड दे आर विथ अस. दिस इज रियली रियली नाइस थिंग टू सी देम हियर विथ अस. तो उनका बहुत बहुत धन्यवाद. उसके बाद मैं बोलना चाहूंगी कि जो हमारा ऑफलाइन पब्लिकेशन जैसे कि सारिका ने बताया पुणे अपने और ऑफिस में हुआ, वहां पर जो हमारे रिप्रेजेंटेटिव्स गए थे उनका मैं बहुत बहुत धन्यवाद बोलूंगी. उनका नाम मैं चिंद्र बोबाडे, महेश थोरावे JNV बीड से, प्रशांत गंधाले दादा डेप्यूटी कमिश्नर है, वो इनकम टैक्स डिपार्टमेंट में काम करते हैं, वो भी थे वहां पर. नयूम दादा था वहां पर, उनका भी बहुत बहुत धन्यवाद. उसके बाद सारिका क्षत्रिय, सुनील निकुम, शशिकांत मार्कंड JNV नासिक से ये लोग थे, दीपाली मुरुमकर भी थी JNV अकोला से. ये सबका मैं बहुत बहुत शुक्रिया बोलूंगी. और इनके अलावा हमारी काफी, जैसे कि मैंने पहले ही बोला कि हमारी अच्छी खासी एक बड़ी सी टीम है जो अलग अलग जगह पर कार्यरत है. द वे लाइक मार्केटिंग टीम है, पब्लिकेशन टीम है, बुकिंग के लिए कुछ लोग हैं, ये सबका मैं धन्यवाद बोलूंगी. उनमें से मैं नाम कुछ लेना चाहूंगी कि महेंद्र पांगरकर, लाइक संतोष कामळे, विपुल जो हमारा जूनियर है, तेजस है, यहाँ पर सतीश है, अंकित हसे को मैं बहुत धन्यवाद बोलूंगी कि उसने मतलब रियली हिज कंट्रीब्यूशन इज रियली अप्रिशिएबल कि उसने अपना वीकेंड का टाइम निकाला. और वीकेंड देना थोड़ा मुश्किल होता है वर्किंग लोगों के लिए, बट उसने टाइम निकाला और हमें वो वक्त दिया, उसके लिए मैं उसका धन्यवाद बोलूंगी. दूसरी एक बहुत ही महत्वपूर्ण चीज है कि ये नव समाज का नव समाज के रजिस्ट्रेशन के लिए हमें जो हेल्प की है प्रमोद गायकवाड़ दादा JNV नासिक से, उसके बाद संदीप वाघ है, वृशाली है, ये लोगों ने, कविता दीदी यू कैन ऐड नेम्स इफ आई मिस्ड एनी. इन लोगों ने जो भी हमें हेल्प की है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और बाकी चीजों में जैसे कि आर्टिकल्स लिखना, ये एक बहुत ही बड़ी इस बात है. तो आर्टिकल्स जिन्होंने लिखे उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद बोलूंगी. और एक दो लोग हैं जैसे कि अनिल कुमार दादा, उनको मैं धन्यवाद बोलूंगी. वो लास्ट ईयर भी उन्होंने बहुत ही एक्टिवली पार्टिसिपेट किया था, वो आए थे हमारे पब्लिकेशन में. सो फार आई रिमेम्बर वो आए थे, आज भी वो पहले से ही बहुत ही एक्टिव है. कुलदीप दादा, वो भी बहुत ही एक्टिव है, लास्ट ईयर भी उन्होंने बहुत हेल्प की थी, इस साल भी वो वही है, मतलब उसी स्थान पर है वो. मतलब उनको नव समाज से बहुत होप्स भी है, उनका मैं बहुत बहुत धन्यवाद बोलूंगी.
And for अंकुश district सचिन coordinators, all district डिस्ट्रिक्ट coordinators. कोऑर्डिनेटर्स अब हाँ ऑल डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर स्पेशली दीदी ने भी बोला, मैं भी बोलती हूँ, अभी सबके नाम लेना मुझे याद नहीं है एक्चुअली, मुश्किल है। सबको मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगी। हाँ थोड़ा मुश्किल है नाम याद रखना सबके, सबको बहुत बहुत धन्यवाद। जो हमारे साथ अभी श्रीकांत सर हुए कनेक्ट हुए थे थोड़ी देर के लिए, उनको भी मैं बहुत बहुत धन्यवाद बोलूंगी। और अनिल दादा उसके लिए आपको भी शुक्रिया, आपने उन्हें हमारे साथ कनेक्ट किया, थैंक्स फॉर दैट। बड़ा थैंक यू कविता दीदी के लिए, सबकी तरफ से उसने हम सब पे ट्रस्ट दिखाया, पहली बात है ट्रस्ट दिखाया, और उसके एफर्ट्स जो वो एफर्ट, ये कोई आसान बात नहीं है। अभी मतलब बात निकली है तो बोलूंगी कि जैसे कि कोई काम शुरू करते हैं तो अपोज तो होता ही है, वो अपोज मैंने देखा है वो कैसे स्टडी होती है और क्या स्टैंड लेती है और किस तरीके से वो अपना आगे बढ़ती है। आई रियली सॉ हर क्लोजली, तो वो रियली अप्रिशिएबल है। और वो जब भी कॉल करती है, हर एक को, मैं हूँ या कोई जूनियर है, किसी को भी वो अपने फैमिली की तरह मानती है और उतना ट्रस्ट दिखाती है। वो ट्रस्ट की वजह से ही आज हम तीसरे साल तक पहुंचे। कभी कभी होता है ऐसे कि वो भी थोड़ा फ्रस्ट्रेट हो जाती है, हम भी फ्रस्ट्रेट हो जाते हैं, फिर कभी वो पॉजिटिवली आती है, कभी हम पॉजिटिवली जाते हैं, लेकिन ये बात श्योर है कि रुकना नहीं है। शी ऑल्सो कन्फर्म एंड वी ऑल्सो विथ हर ऑलवेज, सो रुकना नहीं है। So thank you Kavita Didi, thanks a lot for showing trust on us. Thanks. Thank you guys, thanks. 1 minute, I think Umesh. Yeah, over to Yes, Dr. Umesh has joined. I think he must be busy somewhere. I had one suggestion. It's Nilesh Arjule from Jawaharlal Navoday Vidyalaya, औरंगाबाद. आता जसं आपण सगळेजण बोललो की सगळे आता बाकीचे महाराष्ट्रातले सगळे नवोदय कनेक्टेड झाले आहेत नवसंवाद सोबत, तर आपण या नवकिरण म्हणजे म्हणतो नवसंवादची जी मॅगझिन आहे ह्याला पुढे नेण्यासाठी अजून एक उपक्रम राबवू शकतो की जसं नवकिरण नवसंवाद मॅगझिन कॉम्पिटिशन म्हणून आपण नवोदय मध्ये स्टार्ट करू शकतो. कारण की स्कूलमध्ये अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात की जिथं विद्यार्थी स्वतःच्या कविता बनवतात, क्रिएट करतात आणि त्या तिथं प्रेझेंट करतात. तर एक नवसंवाद थ्रूच आपण जर समजा एक कॉम्पिटिशन क्रिएट केली तर मुलांना पण थोडं कॉम्पिटिशन मध्ये येण्याचं पण चांगलं वाटेल आणि त्यांची पब्लिश होते ती कविता, त्यामुळे पण अजून त्यांना प्रोत्साहन. ओके ओके, नक्कीच करूया. हळूहळू ते पण करता येईल. ओके. हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू ऑल? गुड. मजेत. all doing good so far. All the best for NoSwat publications and all the efforts taken by Dr. Kavita Pawar. This is a good platform to get involved in, and it will be beneficial for students as well as for the ex-alumni. I think this is a good way to express the feelings. All the best to the NoSwat team, and hope you will do the best for the Novodayas. Okay. Now we can close. Anna, thank you join केलं त्याबद्दल. Thanks. Bye. सगळ्यांनी मॅगझिन विकत घ्या, मित्रांना सांगा. I was waiting for Vipul actually. Yes, I am here only.